बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या या भव्य शांती मोर्चात आपण आहोत आणि नक्कीच आपल्यासोबत पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये आपली सगळी मंडळी आपण पाहत आहात। जगात नंबर वन असणारा हा जिल्हा आपण पाहू शकता। आपल्या हातामध्ये निळे ध्वज पंचशील सगळं घेऊन या महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी हे खरं तर आंदोलन आहे। जिथपर्यंत माझी नजर जाते आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकता की महाबोधी महाविहाराच्या या मुक्ती आंदोलनासाठी नक्कीच पांढरे वस्त्र परिधान करून हा संपूर्ण जनसैलाब कलेक्टरच्या कार्यालयापर्यंत धडकतो आहे आणि नक्कीच आपण सगळं समतेच्या भूमीवर अन्याय नको असे फलक देखील आपण पाहत आहेत। आणि या जगामधल्या तापता शहरात म्हणजे चंद्रपुरात तब्बल दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत आणि आपण बघू शकता हा सगळा जी बौद्ध मंडळी आहे, जी उपासक आहेत, हे सगळे उपासक आज चंद्रपुरात अवतरलेले आहेत आणि यांनी या मुक्तीचा लढा, या धम्माचा लढा त्यांनी हाती घेतलेला आहे। आणि नक्कीच ही जी मुक्ती मागणी करत असताना शांततेच्या माध्यमातून हे आंदोलनाचा जो लढा आहे हा लढा सुरू आहे। आणि आपण नक्कीच बघू शकता खांद्यावर निळा झेंडा घेऊन पांढरे वस्त्र घेऊन डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो असं देखील त्यांनी घेतलेलं आपण नक्कीच हो कोणीतरी याला मोठा माणूस घेतोय 2 मिनिटं। नक्कीच आपण बघू शकता चंद्रपूरच्या जगातील सर्वात गरम असलेल्या शहरामध्ये आपण आहोत आणि या गरम शहरात शांतप्रिय वातावरणामध्ये महाबोधी महाविहाराचं जे मुक्तीचं आंदोलन आहे ते होताना बघतो। प्रत्येकांच्या हातात पंचशील, निळा ध्वज आणि पांढरे वस्त्र शुभ्र असा एकंदरीत शांतीचा आंदोलन सुरू आहे। नेमकं काय या आंदोलनाच्या माध्यमातून आपण साध्य करणार आहात? आम्हाला हे आंदोलन शांतप्रिय निभवायचं आहे। सर्वात प्रथम माझ्या सगळं जय भीम बांधवांना माझं सर्वात पहिले जय भीम। आणि मी हे चाहते आहे की जे आमचं बौद्धगयाचं बौद्ध मंदिर आहे ते आम्हाला भेटलंच पाहिजे। आणि जो आंदोलन आम्ही एवढ्या उन्हामध्ये चालवत आहे त्याचं नाही का आम्हाला मुक्ती झालीच पाहिजे आणि आमचे विहार, आमचा अधिकार आम्हाला भेटलाच पाहिजे। जो बाबासाहेबांनी अधिकार मिळवून दिलेला आहे आम्हाला आणि ज्या धर्मामध्ये आम्ही स्थलांतर झालोच आहोत त्या धर्मांतराचा आमचा अधिकार आम्ही घेणारच आणि घेऊनच राहणार, हे सरकारला मान्य करावंच लागेल। नक्कीच हा रोष आपण बघू शकता। हे जे मुक्तीचं आंदोलन आहे माझ्यासोबत परत महिला आहेत, ताई काय सांगाल? कारण एकंदरीत आता हा पांढरे शुभ्र रस्त्यामध्ये बौद्ध धम्माचा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56ला दीक्षा दिली आणि जिथे ज्ञानप्राप्ती झाली ते महाबोधी महाविहाराचं जे मुक्तीचं आंदोलन आहे त्या आंदोलनासाठी आपण आला आहात, काय सांगाल? विहार हे अशोकाच्या काळापासून तिथे तयार झालेले होते, पण पंड्यांनी तिथे आपला हा प्रस्थापन करून आमचा हक्क त्यांनी हिरावलेला आहे। म्हणून आम्हाला तो हक्क आम्हाला परत मिळाला पाहिजे तशी आमच्या बंधू बौद्धांची अपेक्षा आहे। सरकारने ते आम्हाला मुक्त करून देण्यात यावे ही जनताची अपेक्षा आहे सरकारकडे। नक्कीच आपण बघू शकता की जे मुक्तीचं आंदोलन आहे ते मुक्तीचं आंदोलन आहे। माझ्यासोबत ताई आहेत, आपण नक्कीच हे जाणून घेताना हे जे मुक्तीचं आंदोलन आहे महाविहाराचं आंदोलन आहे काय सांगाल? कुठून आले आहात आपण? आपलं नाव काय? माझं नाव मीरा पाटील आहे, मी राष्ट्रवादी नगरमधून आले। हिंदूचं मंदिर त्यांच्या हद्दीत आहे, मुसलमानाचं त्यांच्या हद्दीत आहे, ख्रिश्चनांचं त्यांच्या जवळ आहे, मग आमचंच बौद्धांचं का नाही? आणि ते आमच्या हाती द्यावं हे आमची अपेक्षा। नक्कीच आपण बघू शकता हिंदूंचं
शीखांचं, मुसलमानाचं, जैनांचं मंदिर त्यांच्या ताब्यात, मग आमचं काम आहे असा खडा सवाल या सरकारला या माध्यमातून इथल्या ज्या बौद्ध भगिनी आहेत हे करताना आपण पाहत आहोत. आपण या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच माझ्यासोबत युवक देखील आहे, अनिकेत दुर्गे. काय सांगशील नेमका हा जो जनसैलाब इथे आहे कसलं आंदोलन आहे, काय सांग? बुद्धगयाचं जे आपलं सर्वांचं पवित्र असणारं बुद्धांचं स्थान आहे, ते स्थान म्हणजे खऱ्या अर्थानं बुद्ध धम्माचं असणारं पवित्र स्थान आहे आणि हे स्थान मात्र आज कुठेतरी ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. हे आपल्या हातामध्ये असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं येथून आपल्या हातामध्ये हे जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्याचा आपल्याला ज्या पाहिजे त्या पद्धतीने आपण जोपासना करू शकणार नाही. म्हणूनच हे विहार जे आहे महाबोधी महाविहार ते मुक्त झालं पाहिजे ब्राह्मणांच्या हातातून आणि ते बौद्धांच्या हातामध्ये ज्यांचं हक्काचं आहे त्यांच्या हातामध्ये ते आलं पाहिजे. यासाठी चंद्रपुरात निघालेला हा जनसैलाब मोर्चा आहे आणि यातून शांततेच्या माध्यमातून बुद्धानं सांगितलेली शांती आणि बाबासाहेबांची क्रांती, या शांती आणि क्रांतीचं मिलन होत चंद्रपुरात हा उत्क्रांतीचा असणारा एक महामोर्चा शांततेच्या माध्यमातून निघताना तुम्हाला आम्हाला दिसतो आहे. एकंदरीत पहिल्यांदा अनेक संघटना, धार्मिक सामाजिक ज्या काही धार्मिक संघटना आहेत, राजकीय संघटना एकत्र आहेत. आज जगात गरम असलेल्या शहरात दुपारी अख्ख्या 2 ते 2:30च्या दरम्यान आपण सगळे पांढऱ्या वर्ष शुभ्र अंगीकारात निळा ध्वज खांद्यावर घेऊन हे मुक्तीचं आंदोलन आहे. खरंच या सरकारला जाग येईल का? या सरकारला आजपर्यंत अशा अनेक मोर्चे झाले, अनेक निवेदन झाले, परंतु जाग आलेली नाही. मात्र अशा प्रत्येक जिल्ह्यातून, राज्यभरातून अशा पद्धतीचे मोर्चे निघताना देशभरातून बाबासाहेबांना मानणारे बुद्धांचे अनुयायी असतील हे सर्व ज्यावेळेस एकजूट होतील आणि म्हणूनच बाबासाहेबांचे सगळे भीमसैनिक, बुद्धांना मानणारे सगळे अनुयायी एकत्र येतील आणि निश्चित रूपाने या सरकारला जाग आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आहोत. नक्कीच युवक होते आणि त्यांची जी भावना होती बुद्धाच्या मार्गाने शांतीचा असो, मात्र बोलण्यातनं तीव्रता जाणवत होती आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागा करण्याचं काम इथल्या युवकांनी केलेलं आहे. इथे महिला देखील आहेत. खरं तर हा मुक्तीचा लढा, हा धार्मिक मुक्तीचा लढा 1949 पासून असलेली जी तफावत आहे हिंदू आणि बौद्धांची, ही कुठेतरी कमी व्हावी आणि जे बौद्धांचं बौद्धांचा आत्मा जिथे बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली या महाबोधी विहारामध्ये ही मुक्तता होऊन बौद्धांच्या हाती यावे यासाठी हा आंदोलन होतं. माझ्यासोबत ताई देखील आहेत. ताई, काय सांगाल? कारण भर उन्हामध्ये हा सगळा बाबासाहेबाला वंदन करत आपण कायद्याच्या बाजूने कलेक्टर ऑफिसपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. नेमकी काय मागणी आहे या आंदोलनात? हात काढा. आधीपासूनच आमच्या समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आता जी सरकार आहे ती तर अनेक दुसरे मुद्दे समोर आणून आमच्या ह्या मुक्ती आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष करत आहे. सगळ्याच न्यूज चॅनलवर छोट्या बातम्या दाखवल्या जातात, पण एवढं मोठं मुक्ती आंदोलन आज इतके दिवस झाले सुरू आहे तरी कुठल्याच न्यूज चॅनलने याची दखल घेतलेली नाही आहे. ही खूप मोठी गांभीर्याची बाब आहे आणि मी सरकारला विनंती करते की हे सगळं जिकडे तिकडे दाखवण्यात यावं, प्रसारित करण्यात यावं. धन्यवाद. नक्कीच ताईने सांगितलं की मीडिया जो आहे मीडियाच्या माध्यमातून ही भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या हे जे आंदोलन आहे या आंदोलनाची माहिती जगाला व्हावी यासाठी हा जो मुक्तीचा लढा आहे हा मुक्तीचा लढा अविरत असणार आहे आणि हे जे विहार आहे हे ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार आहे असं देखील इथल्या ज्या उपासिका त्यांनी सांगितलेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाबोधी महावीरांचं मुक्तीचं आंदोलन ते संपूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सुरू आहे. खरं तर पहिल्यांदा सर्व सामाजिक संघटना असतील, राजकीय संघटना असतील आणि धार्मिक संघटना एकत्र आहेत. आज माननीय अभि टेंबरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बुद्ध महाविहारांच्या मुक्तीचं आंदोलन आहे. आपल्यासोबत प्रवीण खोब्रागडे सर आहेत. काय सांगाल? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 56चा हा दाखला आज आपल्या हक्काच्या लढाईपर्यंत आणून ठेपलेला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून समस्त बौद्ध बांधवांना काय संदेश द्याल? महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीतर्फे आज हा लढा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फार मोठा मोर्चा आणलेला आहे. त्याच्यात समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटना, बौद्ध मंडळं, बौद्ध विहार आणि सामाजिक संघटना या सर्वांचा समावेश आहे. ह्या सर्वांच्या मेहनतीने, संमतीने एवढा मोठा मोर्चा आम्ही चंद्रपूर शहरात काढला आहे. तर आम्हाला ह्या मोर्चाद्वारे एकच सांगायचं आहे की जो सरकारचा जो BT ॲक्ट आहे 1949चा तो रद्द झाला पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे. आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की त्या ठिकाणी जे मंडळ आहे 9 लोकांचं जे मंडळ आहे, 4 बौद्ध, 4 हिंदू, 1 कलेक्टर, हे रद्द झालं पाहिजे ना. आता आमचे भंतेजी भिक्षू संघ हा तिथे मागील 12 फेब्रुवारीपासून जो बसलेला आहे तर त्या भिक्षू संघाच्या ताब्यात
ते बुद्ध महाबोधी महाविहार देण्यात यावे ही आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही संपूर्ण जनता या ठिकाणी आलेलो आणि एक सांगू इच्छितो की अगर त्यांनी ह्या 2-3 महिन्यात ही मागणी पूर्ण नाही केली तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन होईल. हे सरकारने लक्षात घ्यावं आणि सरकारवर याच्यापेक्षाही पूर्ण भारतातून फार मोठा दबाव होईल. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. नक्कीच शांतीचं आंदोलन असलं तरी शब्दाची प्रखरता आपल्याला नक्कीच यामधनं जाणवत असेल. हा मुक्तीचा लढा अविरत आपण लढणार आणि ती सोडवून घेणार असं देखील त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत युवक आहेत. काय नेमकं सांगाल की संपूर्ण जगामध्ये तापलेलं हे शहर आणि चक्क 2 ते 3च्या दरम्यान कलेक्टर ऑफिसपर्यंत हा जे आंदोलनाचा बुद्धाच्या मार्गाने जे आंदोलन आपण उभं केलं, शेवट एका शब्दात काय सांगाल? कुठलं आंदोलनाचं प्रमुख मागणी जे जगापर्यंत पहुँचेल, काय सांगा? जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. आज संपूर्ण जगात बुद्धाचं नाव गाजतं आणि भारत देशाचं नाव बुद्धाचा देश म्हणून ओळखलं जातं. आपणास माहिती आहे की सम्राट अशोकाने तथागत भगवान बुद्धाचा धम्म अख्ख्या जगात पसरवलेला आहे आणि शांतीच्या मार्गाने संपूर्ण जग, सर्व मानवतावाद एकत्र एक संघानं राहत आहे. परंतु आज ज्या स्थळी तथागत भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं, जिथून बुद्धी प्राप्त झाली, ते मानवतावाद संपूर्ण जगात पसरलेला आहे. त्या मानवतावाद, त्या परिसराला मनुवाद्यांनी आपल्या ताब्यात बरेच वर्षापासून ठेवलेलं आहे. हे एक मनुवादीचं षडयंत्र आहे. आपण माहिती आहे, आपणा लोकांना माहिती आहे की ही फक्त बौद्धांचं स्थळ नाही तर मनुवाद्यांनी ओबीसींचं मंदिरे, मुस्लिमांचे आता वक्फ बोर्डच्या कायद्यानुसार संपूर्ण जमीन हस्तगत करणे, हा जे षडयंत्र मनुवादी करत आहे याला तोडून टाकण्यात येत आहे. त्याकरिता आम्ही चंद्रपूर जिल्हावासियांनी संपूर्ण सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय ज्या काही संघटना आहेत त्या संघटनेने एकवट होऊन हे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भव्य प्रमाणामध्ये आम्ही मोर्चा आणलेला आहे. हे शासनाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही एक संघ आहो, अजून विखरलेलं नाही आहो. हम टूटे जरूर आहे लेकिन बिखरे नाही आहे. आम्ही एवढा संदेश आम्ही या देशाच्या पंतप्रधानाला, राष्ट्रपतींना, बिहार सरकारच्या मुख्यमंत्र्यांना देऊ इच्छितो. लवकरच आमची मागणी पूर्ण करावी आणि शांततेच्या मार्गाने तो महाबोधी महाविहार बौद्धांच्या हातात द्यावा ही विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध. नक्कीच आपल्यासोबत तेलतुंबडे साहेब देखील आहेत. पांढरे शुभ्र वस्त्र आणि हातात निळा झेंडा, पंचशील, हे सगळं काय दर्शवतं, काय सांगाल कमी शब्द? आज हा मोर्चा सर्व बुद्ध विहार आणि सर्व सामाजिक मंडळं आणि बाबासाहेबांच्या विचारसरणीला मानणारे सर्व राजकीय पक्ष या सर्वांच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघाला. आणि हा मोर्चा काढण्याचं एकमेव कारण हे होतं की 12 फेब्रुवारी 2025पासून जे बुद्धगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे त्याच्या समर्थनासाठी हा चंद्रपुरातून भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि हा संदेश या चंद्रपुरातून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही केंद्र सरकारला सतर्क करत आहोत आणि त्यांना सूचना करत आहोत की लवकरात लवकर हा BT ॲक्ट जो बनवला गेलेला आहे 1949मध्ये हा BT ॲक्ट हा रद्द करावा. आणि बुद्धगया जे महाबोधी विहार आहे ते बौद्धांचं आश्रयस्थळ आहे. या आश्रयस्थळाला त्या पंडे लोकांच्या, मनोवादी लोकांच्या, ब्राह्मणी लोकांच्या हातातून मुक्त करावं आणि बौद्धांना सोपवावं अशी आमची रास्त मागणी आहे. आणि हा लढा जो आहे हा बौद्ध विरुद्ध हिंदू नसून सर्व बहुजन लोकांनी समजून घ्यावं की हा बौद्ध विरुद्ध हिंदू लढा नसून हा बौद्ध विरुद्ध ब्राह्मणवाद, मनुवाद आणि पंड्या लोकांच्या विरोधात आहे. आणि आम्हाला हे बुद्ध विहार मुक्त करायचं आहे आणि मुक्त करून घेऊया. ही सुरुवात चंद्रपुरातून झालेली आहे आणि याचे पडसाद पूर्ण भारतामध्ये उमटलेले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा याला पाठिंबा मिळत आहे आणि आम्ही नक्कीच हे महाबोधी विहार बुद्धगयाचं मुक्त करू. ही सुरुवात आहे. नक्कीच ही नक्की मानवतेची लढाई आहे असं ते देखील सांगते. ही धर्माची लढाई नसून मानवतेची लढाई. आपल्यासोबत भदंत आहेत. नेमकं काय सांगाल? कारण भारतातलाच नव्हे तर संपूर्ण जगामधले जे भिक्खू संघ आहे तो तिथे एकवटला आहे आणि आंदोलन सुरू आहे. काय हे आंदोलन लवकर त्या आंदोलनाची शेवट होणार आहे, काय सांगाल?
आम्ही 12 मे 2025 बुद्ध पौर्णिमेपर्यंत शासन प्रशासनाला अल्टिमेटम दिलेला आहे. जर 12 मेपर्यंत आमची मागणी जर रास्त त्यांनी मान्य केली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र जगाच्या पाठीवरचं आंदोलन आणि जगाच्या लेवलवरचं आंदोलन आम्ही करू. ज्याप्रमाणे ख्रिश्चनांचं किंवा शिखांचं, जैनांचं, मुस्लिमांचं धार्मिक स्थळ त्यांच्या व्यवस्थापनाखाली आहे, त्याचप्रमाणे बौद्धांचं महाबोधी महाविहार हे भारतीय बौद्धांच्या भिक्षूंच्या ताब्यात किंवा भारतीय बौद्धांच्या ताब्यात द्यावं का, जेणेकरून आम्हाला आमच्या ताब्यात आमचं व्यवस्थापन पाहिजे. कारण 1949चा कायदा जर 1950ला संविधान लागू झालं तर 1949चा कायदा हा रद्द झाला, तरीही तो कायदा ते लोक मान्य करून त्यानुसार तिथे व्यवस्थापन चालवत आहे. मला सांगणे आहे की ज्याप्रमाणे तुम्ही बाबरी मस्जिद आणि राम मंदिराचं ॲक्ट बनवून त्यांचे अधिकार त्यांना दिले, त्याचप्रमाणे आमचे बौद्धांचे अधिकार आणि बौद्धांचे हक्क, आमचा कायदा, आम्हाला त्या कायद्यानुसार तुम्ही आमचं महाबोधी महाविहार आमच्या हातात द्यावं, एवढी रास्त मागणी आहे. धन्यवाद आपल्या चॅनलचं आणि आपणा सर्वांचं धन्यवाद. नक्कीच बौद्धांचा कायदा तयार करा असं अल्टिमेट देखील भंतेजींनी यावेळेस दिला. एका वाक्यात काय सांगाल, या आंदोलनाची काय पार्श्वभूमी असेल आणि नेमकं या आंदोलनामधनं बौद्धांची काय मागणी आहे, एका वाक्यात? या ठिकाणी आमची एकच मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये बुद्धगया मुक्त झालं पाहिजे. त्या मागणीसाठी भर उन्हामध्ये आमची जनता एकत्र झाली आणि या धम्मा कामासाठी आमची जनता एकत्र आहे. आम्ही कुठेही जरी विभागलो असतो पण धम्माच्या कामी एकत्र आहोत. आज बाबासाहेबांच्या आशीर्वादाने एवढ्या उन्हातानामध्ये जे लोक मोर्चा झाले, महिला आणि भगिनी, ते उत्सव निर्माण झाला. आम्हाला उन्हाची गरज नाही, आम्हाला पाण्याची गरज नाही, आम्हाला तुफानाची गरज नाही. आम्ही माणसं नाही आणि बुद्ध मुक्ती आंदोलन आम्ही लढा देणार आहोत आणि हा लढा यशस्वी होणार आहे हे आम्ही लक्षात ठेवतो. नक्कीच मुक्तीचा जो बौद्ध मुक्तीचा आहे शेवटचा, आपण जे अध्यक्ष आहेत, एका वाक्यात काय सांगाल? एका वाक्यात म्हणजे एकाच वाक्यासाठी आपण इथे आलो की बौद्धांच्या विहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात असावं आणि जो BT ॲक्ट आहे तो रद्द झालाच पाहिजे. ह्या एकाच मागणीसाठी आपण इथे कलेक्टर कार्यालयावर आलो आणि एवढा मोठा भव्य मोर्चा आणला. सरकारने याची दखल घ्यावी आणि बौद्धांचा न्याय हक्काचा लढा मान्य करावा आणि बौद्धांचा विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा. नक्कीच या सगळ्यांची आपण वक्तव्य ऐकलेली आहेत. एकंदरीत बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली ती जी महाबोधी विहार आहे बिहारमधलं, ते मुक्त होऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी एकंदरीत मागणी सर्व समस्त संघटनाकडनं एकजूट होऊन आज आंदोलनाच्या माध्यमातून चंद्रपूरच नव्हे तर संपूर्ण जगाला ही आंदोलनाची जी भूमिका ही स्पष्ट करून निवेदनाच्या माध्यमातून कायदेशीर प्रधानमंत्र्याकडे सोपवण्याचं काम इथल्या सामाजिक बौद्ध उपासकांनी केलेलं आहे. मी नितेश डोंगरे, कॅमेरामॅन शैलेश गणवीरसह लोकराज्य चंद्रपूर. आंदोलनाच्या बाबतीत एका वाक्यात जर सांगायचं झालं तर शांतीच्या थोडं पलीकडे आणि आक्रमकतेच्या वेशीवर हे आंदोलन आता येऊन ठेपलं आहे. 12 फेब्रुवारीपासून पूज्य वंदनीय भंते तिथे उपोषणाला बसले आहेत. देशभर आणि जगभर हे आंदोलन आता तो थोडंसं आक्रमकतेकडे जात आहे. मी शासनाला आणि या सरकारला परत एकदा निवेदन करू इच्छितो की चांगल्या मार्गाने कायदेशीररित्या आमची हे मागणी पूर्ण करावं. असं नको व्हायला की जे आहे की कुठे काहीतरी याला खीळ लागेल आणि इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये जर लोक आक्रमक होतील तर शासनालाही मग जे आहे कठीण जाईल. ही आमची मागणी रास्त आहे, कायद्याला अनुसरून आहे, ऐतिहासिक मागणी आहे. याच्या आधी आम्ही 2-3 आंदोलने करून चुकलो आहोत. आणि दुसरी एक मी या प्रसंगी वॉर्निंग देऊ इच्छितो, यावेळी हा बौद्ध समाज हा जागतिक स्तरावरचा भारतभराचा बौद्ध समाज माघार घेणार नाही. आम्ही आता तेव्हाच थांबू जेव्हा हा BT ॲक्ट रद्द केला जाईल आणि आमची मागणी पूर्णत्वास जाईल. धन्यवाद. नक्कीच बाबासाहेबांचं मातृत्व संघटक समता सेने दल याचे सैनिक होते. नक्कीच बुद्धाचा या शांतीच्या मार्गाने आंदोलन झालं असलं तरी सैनिक मात्र गरम आहेत. त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे शासनाला आणि या शब्दाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत मानवमुक्तीचा महाविहारांचं आंदोलन महाविहार आम्हाला आमच्या ताब्यात देणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ही लढाई तीव्र होईल अशा रोख शब्दात समता सेने दलाचे सैनिक आपल्यासमोर वक्तव्य करत आहेत. महाबोधी महाविहार बौद्धगया येथील महाविहार हे मनुवाद्यांच्या ताब्यामधून मुक्त करावं याकरिता मागील 70 दिवसापासून भिक्षू संघ तिथे बसलेला आहे.
आणि त्यांनाच एक पाठिंबा म्हणून या चंद्रपूर शहरातील सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय संघटना इथे एकत्रित होऊन त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही इथे आज मोठा मोर्चा आयोजित केला. आणि आमची अशी मागणी आहे की जो 1949चा BT ॲक्ट हा त्वरित रद्द करावा आणि बोधी महाविहाराचं जे काही व्यवस्थापन आहे ते बुद्धिस्ट जे कमिटी आहे त्यांना हस्तांतर करावं. आणि असं न झाल्यास हा लढा हा तीव्र होणार. आणि जेव्हा जेव्हा इतिहास असं सांगतो की जेव्हा जेव्हा बुद्धिस्ट वर्ग हा जागा होतो आणि उठाव करतो तेव्हा काहीतरी इतिहास घडल्याशिवाय राहत नाही आणि त्याचीच ही पहिली पायरी आहे. त्यामुळं सरकारला या आजच्या मोर्चाच्या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की त्यांनी यावर त्वरित निर्णय घ्यावा आणि महाबोधी महाविहार हे बुद्धिस्ट लोकांना हस्तांतर करण्यात यावं.